विविध रंगांची मनसोक्तपणे उधळण करत रविवारी सोलापूर शहर परिसरात अभूतपूर्व अशा उत्साहात आणि हर्षोल्लासात रंगपंचमी साजरी करण्यात येऊन रंगोत्सवाचा अनोखा आनंद लुटण्यात आला। खरं तर होळी पौर्णिमेपासूनच प्रत्येकाला वेध लागतात ते म्हणजे रंगपंचमीचे। होळी पौर्णिमेपासून 2 ते 5 दिवस रंगोत्सव साजरा करण्यात येतो। बालगोपाळांपासून ते अबालवृद्धांपर्यंत प्रत्येकजणच आतुरतेनं रंगपंचमीची वाट पाहत असतो। विशेषतः बालमंडळींना कधी एकदा येते रंगपंचमी असं होतं। रंगपंचमीच्या अनोख्या उत्साहात आनंदात प्रत्येकजण स्वतःला जणू हरवून जातो, विसरून जातो। यंदाच्या वर्षी रविवारी 8 मार्च रोजी रंगपंचमी होती। सोलापूर शहर परिसरासह जिल्ह्यातील विविध भागात रंगपंचमी आनंदात, अभूतपूर्व अशा उत्साहात, हर्षोल्लासात आणि चैतन्यमय अशा वातावरणात साजरी करण्यात आली। या निमित्त आनंदाला, उत्साहाला जणू उधाणच आलं होतं। सकाळी 8 वाजल्यापासूनच बालमंडळींचा उत्साह काही औरच दिसून येत होता। हातात रंग तसंच रंगानं भरलेली पिचकारी घेऊन मोठ्या उत्साहात बालगोपाळ घराबाहेर पडल्याचं चित्र नजरेस पडलं। या निमित्त त्यांची मोठी लगबग दिसून आली। एकमेकांना रंग लावून तसंच पिचकारीचा वापर करून वैविध्यपूर्ण रंगांची मुक्त उधळण करत, आरडाओरड करत, गोंधळ घालत बालगोपाळांनी अगदी मनापासून प्रत्येकानंच रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही फुग्यांचा मुक्त वापर करण्यात आला। फुग्यांमध्ये पाणी आणि रंग घालून ते एकमेकांवर टाकण्यात येत होते आणि वेगळी अशी मजा लुटली जात होती। बहुतांश ठिकाणी कोरड्या रंगांचा वापर करत रंगपंचमी साजरी करण्यात आल्याचं दिसून आलं। एकमेकांना रंग लावून पळण्याची घाई, एकमेकांवर पाणी टाकून गोंधळ घालणं, मजा करणं, बच्चे कंपनीची ही लगबग पाहून मोठ्या मंडळींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद जाणवत होता। ते देखील वेगळा असा आनंद या निमित्तानं लुटत होते। दरम्यान युवा वर्गात देखील रंगपंचमीचा मोठा उत्साह दिसून आला। इको फ्रेंडली रंगांचा वापर करून रंगपंचमीचा आनंद तरुणाईनं लुटला। सकाळी 9 वाजल्यापासूनच तरुणाई रंगोत्सवात रंगल्याचं दिसून आलं। गल्लोगल्ली तरुणाईचा उत्साह हा आगळावेगळा असाच होता। यंदाही रंगाबरोबरच अंड्यांचा भरपूर वापर तरुणाईनं केल्याचं दिसत होतं। घराजवळील मित्रमंडळींना मनसोक्तपणे रंग लावल्यानंतर आणि जल्लोष केल्यानंतर दुचाकीवर आरूढ होऊन आपल्या मित्रमैत्रिणींना रंग लावण्यासाठी मौजमस्ती करत युवा मंडळी उत्साहात निघाल्याचं चित्र ठिकठिकाणी नजरेस पडलं। सर्वत्र हर्षोल्लासाला जणू उधाणच आलं होतं। रंगानं संपूर्णपणे माखलेले चेहरे, रंगोत्सवात न्हाऊन निघालेले युवा आणि युवती, महिला भगिनी यांच्यासह थोर मंडळी, त्यांचा उत्साह हा निश्चितच रंगपंचमीचा एकूणच आनंद सांगून जाणारा होता। अनेक भागात मोठ्या ड्रममध्ये रंग करून स्पीकरवर गाणी लावून नृत्याचा आनंद लुटत ड्रममधील रंग एकमेकांवर टाकून रंगोत्सव साजरा करण्यात आला। प्रत्येकजणच वैविध्यपूर्ण रंगांनी न्हाऊन निघाला होता, चिंब झाला होता। आनंदाचं, चैतन्याचं वातावरण या निमित्तानं सर्वत्र दिसून आलं। दरम्यान विविध प्रकारचे रंग खरेदीसाठी तसंच आपल्या मालकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी फुलांचे हार, साखरेचे हार, मिठाई यासह अन्य साहित्य खरेदीसाठी कामगार वर्गासह बालगोपाळ, अबालवृद्धांची टिळक चौक, मधला मारुती, हलवाई गल्ली परिसरात मोठी गर्दी झाली होती। हा परिसर खरेदीदारांनी चांगलाच फुलून गेला होता। हॅपी होलीचा नारा देत बालगोपाळ, अबालवृद्ध, युवा युवती, महिला भगिनी असे सर्वच जण रंगपंचमीच्या आनंदात जणू दंग झाले होते। रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी व्यापार व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते। त्यामुळं व्यापारी तसंच कामगार कर्मचारी वर्गाला रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटता आला। प्रत्येकानं एकमेकांना रंगपंचमीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या। एकूणच सोलापूर शहर आणि परिसरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रंगपंचमी हर्षोल्लासात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। अवघी सोलापूर नगरीच जणू रंगोत्सवात हरवून गेली होती। रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलीस अधिकारी, कर्मचारी सर्वत्र करडी नजर ठेवून होते।